अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे अकोट येथून सौ मीनाक्षी रमेश आडे या ताईंचा. ताई म्हणतात, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोटात मी राहते याचा मला अभिमान वाटतो. मी सौ मीनाक्षी रमेश आडे, राहणार अकोट. माझ्या माहेरी मला गजानन महाराज फारसे माहीत नव्हते. इकडे सासरी पण बाकी लोकांना महाराजांच्या विषयी फार वेळ नाही, परंतु माझ्या मिस्टरांना मात्र लहानपणापासून गजानन महाराज हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि त्यामुळेच मलाही महाराजांचं फार वेळ आहे. आज माझी दोन्ही मुलं इंजिनियर असून त्यांनाही अगदी 4थ्याच वर्गात होते तेव्हापासून रोज गजानन बाबांनी म्हणण्याची सवय आहे. अमरावतीजवळ मोर्शी तालुक्यात एक खेड नावाचं गाव आहे. महाराजांचा प्रगट दिन झाला की साधारण 8-10 दिवसांनी त्या खेड गावातून गजानन महाराजांची पालखी अकोट मार्गे शेगावला जात असते. रथासारखी सजवलेली पालखी फार सुंदर दिसते. दोन्ही बाजूला हत्तीचा आकार देऊन सजवलेली पालखी, शुभ्र पांढरे कपडे, सोबत भगवे झेंडे, टाळकरी, भजन मंडळ अशी ती मोहक पालखी अकोटातून पुढे निघते. 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट. मी आणि मिस्टर काही खरेदीसाठी रात्री बाहेर पडलो. त्या रात्री मथाने ज्वेलर्स अकोट यांच्याकडे पालखीचा मुक्काम होता. मी मिस्टरांना म्हटलं, ही पालखी आपल्या घरी येऊ शकेल काय? मिस्टर म्हणाले, अशक्य नाही, पण सोपंही नाही. महाराजांना प्रार्थना करून बघ. मी मनात म्हटलं, महाराज बघा तुमची काय इच्छा आहे ते. आम्ही पुढे निघालो. तो त्या लोकांमध्ये माझ्या मावशीचे दीर आम्हाला दिसले. मग काय, अध्यक्षांशी बोलून दुसऱ्या दिवशी सकाळीच पालखी निघताना 6 वाजता पालखी घरी येईल अशी योजना महाराजांनी घडून आणली. मग महाराजांनी दिलेल्या उत्सवातून रात्री 11 वाजता दुकानदाराकडून सामानाची जुळवणी करून सकाळी 6 वाजता 250 लोकांच्यासाठी फराळी चिवडा आणि मसाला दूध आम्ही तयार केलं. महाराजांची कृपा अशी की तेथून पुढे दरवर्षीच हा क्रम होऊन बसला आणि महाराजांचं आगमन घरी होऊ लागलं. दरवर्षीच सर्वांना नाश्ता आणि महाराजांना फेटा व काही वस्त्र असा प्रघात झाला. मात्र नंतर एके वर्षी घरी सासूबाई गेल्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊन पालखी आमच्याकडे येऊ शकली नाही. म्हणून आम्ही तेव्हा नाश्ता व अन्य साही म्हणून काही पैसे संयोजकांना दिले. मग ही गोष्ट मागे पडली. पुढील प्रगट दिन आला. एक दिवस पहाटे मला स्वप्न पडलं. स्वप्नात मी पाहिलं महाराज माझ्यासमोर बसले आहेत, पण महाराजांच्या डोक्यावर फेटा नाही. मी म्हटलं, महाराज आज डोकं उघडं आहे, फेटा नाही. त्यावर महाराज म्हणाले, हो ना बाई, माझ्यासमोर फेटा नाही. बाई तू मला फेटा दिलाच नाही, मग फेटा कसा घालणार? असं म्हणून माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि अदृश्य झाले. मी जागी झाले आणि मला जाणवलं महाराजांचं सर्वत्र बारीक लक्ष आहे. आपण मागील वर्षी फेटा दिलेला नाही. मी सकाळीच ही गोष्ट मिस्टरांच्या कानावर घातली. त्यांना म्हटलं, पहिले महाराजांच्यासाठी फेट्याची ऑर्डर द्या. ती गोष्ट मिस्टरांनी एकदम मान्य केली आणि मिस्टर मला बोलले, मीनाक्षी एक गोष्ट लक्षात घे, पालखी कुठून कुठे जाते? पालखी पायी जाते की वाहनातून अथवा सजवलेल्या ढकल गाडीतून जाते? पालखीत महाराज कोणत्या रूपात बसले आहेत, म्हणजे फोटो, मुखोटा वगैरे, सोबत किती संख्येत भाविक आहेत, चालणारे कोणत्या क्रमाने चालत आहेत, इत्यादी गोष्टींना फारसं महत्त्व नाही. ती पालखी महाराजांचीच आहे आणि भाविकांचीच श्रद्धा दृढ आहे, तर तिथे महाराजांचं अस्तित्व असणारच. महाराज सर्वव्यापी आहेत. पुढे मिस्टरांनी मला विचारलं, मागे मला अपघात झाला तेव्हा जी गोष्ट आठवते ना? त्यांच्या या प्रश्नाने मला मागे अकोलखेड येथे आम्ही गेलो होतो
तेव्हाची ती घटना आठवली. अर्थात ती घटना मी विसरलेली नाही, फक्त नव्याने आठवण झाली इतकेच. इसवी सन 2007च्या सुमारास मिस्टरांना अपघात होऊन त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. पायाला प्लास्टर लावून घरी सक्तीची विश्रांती. महिनाभर मिस्टर घरीच होते. पाय जेमतेम बरा झाला होता. बरेच दिवसात कुठे बाहेर पडलो नाही. मिस्टर म्हणाले, चला आपण अकोलखेडला महाराजांच्या दर्शनाला जाऊ. अकोलखेड अकोटपासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर महाराजांचं एक सुंदर स्थान. तिथे पाणी आहे, झाडी आहे, रस्त्याला चढ उतार आहे, तिथे विहीर आहे, महाराजांची सुंदर मूर्ती आहे. एकंदरीत मनाला प्रसन्न देणारं वातावरण आहे. आता तिथे अमृतवन नावाने छान जागा तयार झाली आहे. आता रस्ता पण छान आहे, पण तेव्हा रस्ता असा नव्हता. चढावर मुरमाचे गोटे पडलेले. तेव्हा तिथे गर्दी आजच्यासारखी नव्हती. आज तिथे दर गुरुवारी 1 क्विंटल साबुदाण्याची उसळ प्रसादात वाटण्यात येते. तर त्या दिवशी आम्ही दोघं आणि आमची मुलं मिस्टरांच्या मोटरसायकलने दर्शनाला गेलो. चढावर गाडी सहज समोर जाईना. गोटे गोल असल्यामुळे त्यावरून चाक स्लिप होत होतं. यांच्या पायावर ताण पडू लागला. आम्ही तिघं खाली उतरलो. मध्ये जागच्या जागी चाक फिरायची, नाहीतर लगेच गाडी सरकायची. मदतीला कुणी नाही. दुपारची वेळ, एकदम शुकशुकाट, फजितीची वेळ. काय होईल असा प्रश्न मनात. आणि अचानक एक 6 फूट उंचीचा माणूस, खांद्यावर फाटलेलं फुल बनियन, मळकट पायजमा अशा वेशात तिथे उपस्थित झाला. काही बोलला नाही. त्याने गाडी मागून ढकलणं सुरू केलं. पूर्ण चढाव संपून चांगल्या जागेवर येऊन गाडी थांबली. मागोमाग आम्ही होतोच. मिस्टरांना म्हटलं, अहो त्यांना थँक्स म्हणा. मिस्टर म्हणाले, हो थँक्स देऊन काही पैसे पण विचारतो. मिस्टरांनी इकडे गाडी स्टँडवर लावली. आम्ही वळून बघतो तर तिथे कोणीच नाही. आम्ही चौघांनीही आजूबाजूला शोध घेतला, पण कोणीच दिसलं नाही. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, ऐशी आमची गती झाली. जय बोला हो, जय बोला हो, गजाननाची जय बोला. एवढंच आम्ही करू शकत होतो. मग काय, महाराजांच्या मूर्तीसमोर उभं राहून त्यांचं स्मरण तेवढं केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.